गुड मॉर्निंग मित्रांनो. आज एक आपल्या इथे एक व्हिडिओ शूट करायचे कारण आहे. आज संडे आहे. संडे बद्दल साहजिक आहे, एक कामानिमित्त आलो होतो. तेव्हा सहज जात असताना एका जंगलामध्ये व्हिडिओ काढतोय मी, तर थांबलो होतो. तर फॉरेस्ट कन्झर्वेशन ऍक्ट, जर जंगलाचा विषय येतो, फॉरेस्ट येते. खरंच रिअल फॉरेस्ट काय असतं? आता आपण फॉरेस्ट बघतो, इथलं एन्व्हायरमेंट पाहतो, या ठिकाणी ऑक्सिजन भरपूर आहे, सगळी समृद्धता आहे. साहजिक आहे, भारतामध्ये सध्या मान्सून चालू आहे, रेनी सीझन चालू आहे. आणि जेव्हा फॉरेस्ट कन्झर्वेशन ऍक्ट बद्दल बोलतो आपण, फॉरेस्ट कन्झर्वेशन ऍक्ट 1981 मध्ये झाला आणि 1980 मध्ये तो कम्प्लीट करून तो 81 ला लागू झाला. पण तो लागू झाल्यानंतर असं वाटतं की या भारतामध्ये सध्या 33% जे जंगल पाहिजे होतं ते साधारणतः कितीवरती आलंय? 20% वरती आलंय. पण हे माणसाचं म्हणा किंवा आपल्या मानवी समुदायाचं दुर्दैव म्हणा लागेल. कारण जेव्हा इतकं हिरवेगार एन्व्हायरमेंट पाहतो आपण सगळ्या आजूबाजूला, तर खूप समाधान वाटतं. आणि आपल्याला ऑक्सिजन म्हणजे साधारणतः तुमच्या ऍटमॉस्फिअर मध्ये 21% ऑक्सिजन आहे, ते आपल्याला इथून मिळतं. आपल्याला हे सगळं इकोसिस्टम डेव्हलप करून त्याला बॅलन्स करायचं काम फॉरेस्ट करत असतात. बरेचसे बर्ड्स आहेत, बरेचसे अॅनिमल्स आहेत, है ना. हे सगळे अॅनिमल्स या फॉरेस्ट राहतात. आम्ही पाहतो बरेच, आता आम्ही बघितले शिपचे काही कळप होते, कॅमल्स होते. तर एवढ्या फॉरेस्ट मध्ये जेव्हा आपण पाहतो की इतकं सुंदर वातावरण, या सगळ्या गोष्टी आपण का उजाडतो? कारण आपण बुद्धिमान आहोत. आपण निसर्ग का उजाडतो? आणि त्यासाठी आपल्याला कायदा करावा लागला. जरी कायदा करावा लागला तरी त्या पद्धतीनं या कायद्याच्या संदर्भात कायदा जरी करावा लागला असता, तरी कायद्याच्या संदर्भात जर बघितलं तुम्ही, तर 1981 ला काय झालं, तरी आज सर्रास झाडाची वाढ तोड चालू आहे, पूर्ण झाडं तोडणे चालू आहेत. झाडाच्या बरं तिथे जाऊ द्या, आपण लोकसंख्या कमी न केल्यामुळं कदाचित आपल्याला जागेची कमतरता भासत असेल, त्यामुळे आपण झाडं तोडतोय. परंतु कुठं ना कुठंतरी फॉरेस्ट वाचवणं आपल्याला गरजेचं आहे. जर आपण फॉरेस्ट वाचवलं नाही तर मला वाटते भविष्यामध्ये आपल्यासाठी फार वाईट दिवस यायला वेळ लागणार नाही. पाऊस पडणे असेल किंवा आपल्यासाठी मिळणारे फ्रुट्स असतील, फूड असेल, हे सगळं आपल्याला फॉरेस्ट थ्रू मिळतात. आणि त्यासाठी 1981 चा जो ऍक्ट आहे, 80 ला तो झाला आणि 81 तो अमेंडमेंट आहे, म्हणजे चालू झालेला आहे, तो अंमलबजावणी झालेली आहे. तर तो कायदा प्रत्यक्षात जरी राबवत नसतील तरी आपण एक मानव म्हणून आपण फॉरेस्ट वाचवलं पाहिजे. सगळ्यात महत्वाचा पॉइंट काय आहे की त्याच्यामध्ये बरेच कलम पाहतो मी, की झाडं तोडल्यानंतर हे कलम आहे, ते कलम आहे. आता या जंगलात पण पाहतो बरंच विरळ दिसत झाडं, म्हणजे झाडं तुटलेले बरेच आहेत. याचा अर्थ सर्रास ट्री कटिंग चालू असते. फॉरेस्ट डिपार्टमेंट आपल्या देशामध्ये, फॉरेस्ट मिनिस्ट्री आहे, तरी पण हे कंट्रोल होऊ शकत नाही, कारण आपण सर्व लोकांनी साथ त्यांना दिली नाही. तर म्हणून प्लीज फॉरेस्ट कन्झर्वेशन ऍक्ट 1981 हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आणखी एक ऍक्ट आहे, अॅनिमल प्रोटेक्शन ऍक्ट 1972. हा सुद्धा ऍक्ट रिलेटेड टू फॉरेस्टच आहे, कारण त्यांचं हॅबिटेट हे आहे अॅनिमलचं. कितीतरी प्राणी तुम्हाला जंगलामध्ये मिळतील आणि या प्राण्यांचं संरक्षणासाठी त्यांचं घर आहे, आपण ते उद्ध्वस्त करू नये. आपण 1972 ला काय केलं? अॅनिमल प्रोटेक्शन ऍक्ट केला. हे दोन्ही कायदे आपण केले. बघू, कारण आपल्याला सगळ्यांनाच एक मानव म्हणून याचं जतन करणं गरजेचं आहे. कितीही कायदे बनले आणि आपण ग्राउंडला ते राबवलं नाही तर त्यामध्ये काही अर्थ नाही. ओके, थँक्यू.